फार महत्वाच्या गोष्टी फक्त आपल्याला सांगायच्यात। एक म्हणजे आधी तुम्ही संध्याकाळपासून इथं बसलात, तुमचा वेळ वाया गेला नाही, तुमचा वेळ सत्कारणी लागला। जो कोणी तुमच्या मनातला आमदार आहे हा सत्तेतला आमदार असणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आणि हे मी नाही सांगत, याची कबुली स्वतः भारताच्या निवडणूक आयोगानं अप्रत्यक्षरित्या दिलेली आहे। बघा, कॉलेज होतं, कॉलेजमध्ये ज्याचं चालत होतं, कॉलेजच्या मालकाचा जे पोरग होतं, त्या पोराचा अभ्यासच झाला नव्हता परीक्षेला, आणि त्या पोराला रोज वाटायचं परीक्षेत नापास होईन का काय, परीक्षेत नापास होईन का काय। पोरांनी लय प्रयत्न करून बघितले, गाईड बघितलं, कॉपी बघितली, समज केलं, पण तरी बी काय पोराची गॅरंटीच पटली, काही झालं तरी आपण नापासच होणार। आणि जेव्हा पोराची गॅरंटी पटली तेव्हा त्यांनी बापाला जाऊन सांगितलं, जरा परीक्षा पुढे ढकला ना। बापाने विचारलं, परीक्षा कशाला पुढे ढकलायची रे, नियमानुसार आता परीक्षा झाली पाहिजे। पोरग म्हणलं, दादा अभ्यासच झाला नाही ना, अभ्यासच जर झाला नसेल तर परीक्षा पुढे ढकला। पोरग कोण कळलं का? जी ऑक्टोबर मध्ये व्हायची ती निवडणूक जेव्हा नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली, कारण पोराला कळलं महाराष्ट्रातली जनता नापास करणार आहे, आणि म्हणून महायुती सरकारनं त्यांच्या दिल्लीतल्या पिताश्रींना सांगितलं, तेवढं इलेक्शन कमिशनला सांगा, कुठला तरी क्लॉज वापरा। आणि 15 वर्ष गेली 15 वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, पहिल्यांदा महाराष्ट्राची निवडणूक हरियाणा बरोबर होत नाही। माननीय निवडणूक आयोगानं पाऊस, पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी कितीही कारणं दिली असली तरी महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे सरकारचं धाकधूक पाकपोक व्हायला लागले, आणि म्हणून निवडणूक पुढे ढकलली। पण निवडणूक जरी लांबणीवर टाकली तरी गड्यावर शेतकऱ्याची लेकरं आहोत का नाही? पाऊस लांबणीवर पडला म्हणून दुबार नांगरणी, दुबार पेरणी विसरतोय का आपण? अरे पाऊस लांबणीवर पडला म्हणून आम्ही हातपाय गाळून बसत नाही, कंबर कसतो, पुन्हा नांगरायला घेतो, पुन्हा पेरणी करतो। आता सरकारची नांगरणी, सत्तेची पेरणी, दुबार लांबणीवर पडली निवडणूक तरी आपल्याला करायची, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि भीती किती असावी सरकारच्या मनात। एक निमंत्रण आलंय, माझ्या माध्यमांना कदाचित हे निमंत्रण बघितलं असेल। उद्या 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये माझी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाची पत्रिका आली का तुमच्यापर्यंत पत्रकार बांधवांनो? ही पत्रिका जर तुम्ही बारकाईनं बघितली तर या पत्रिकेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नाव आहे, सगळ्या सन्माननीय खासदारांची नावं आहेत, पण फौजिया मॅडम यामध्ये महाराष्ट्र सरकार ज्यांना घाबरले त्यांचं नावच टाकायला विसरले, ते नाव म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। महाराष्ट्र सरकार का विसरलं असेल, का घाबरलं असेल? कारण महाराष्ट्र सरकार आता आयसीयू मध्ये, जसं आयसीयू मध्ये पेशंट गेल्यानंतर कंचबी इंजेक्शन द्या, कंचबी औषध द्या, किती बी खर्च करा, पर पेशंट आयसीयूतून बाहेर काढा, अशी परिस्थिती या योजनेविषयी आहे। आणि कदाचित मान्य मुख्यमंत्र्यांच्या मनात काय संशय माहित नाही, पण कदाचित ज्यांनी सत्तेसाठी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली ते जेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियम मध्ये पाऊल टाकतील तेव्हा प्रत्येकाला आठवल, अरे हे स्टेडियम सुद्धा पवार साहेबांनीच बांधले, या स्टेडियमचं नाव सुद्धा पवार साहेबांनीच ठरवलंय। आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय 1500 रुपयाचा चेक देण्याच्या बहाण्यानं
उपकार केल्याच्या परिस्थितीमध्ये ही रक्षाबंधनाची भेट सांगतील तेव्हा महाराष्ट्रातल्या माता भगिनी सांगतील, मान्य मुख्यमंत्री महोदय, हेतूविषयी योजनेविषयी वाद नाही, हेतूविषयी शंका आहे. कारण ही लाडकी बहीण एवढे वर्ष तुम्हाला आठवली नव्हती, पण निवडणूक नसताना सुद्धा देश पातळीवर माझं महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहे म्हणून पहिलं महिला धोरण आणलं, त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणलं. पवार साहेबांकडे जेव्हा गृह खात्याची जबाबदारी होती, आता गृह खात्याची जबाबदारी असली की हॅलो हॅलो फोन टॅपिंग असतंय, गृह खात्याची जबाबदारी असली की पॉवरफुल खातं आपल्याकडे लागतंय. पण आदरणीय पवार साहेबांनी गृह खात्याची जबाबदारी दुसऱ्याकडे देऊन समाज कल्याण खातं घेतलं आणि त्यातून महिला आणि बाल कल्याण हा विभाग वेगळा करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय. राज्य महिला आयोगाची स्थापना 1993 साली आदरणीय पवार साहेबांनी केली आहे. 1991 मध्ये संरक्षण मंत्री असताना महिलांना तिन्ही सैन्य दलात प्रवेश देण्याचा निर्णय हा आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय. 1993 साली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या लाडक्या बहिणींना 33% आरक्षण देण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय. हे आरक्षण पुढे 50% झालं. 1994 साली वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान वाटा देण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय. त्यामुळे अचानक अलिबाबाच्या गुहेसारखं आजच आम्हाला लाडक्या बहिणीचा शोध लागला म्हणणाऱ्यांना कदाचित या कार्यक्रमात भीती वाटत असेल की या बहिणी सांगतील आम्हाला फक्त 1500 रुपयाची ओवाळणी नाही तर 1991 सालापासून त्याच्या आधीपासून आमचा आत्मभान, आमचा आत्मसन्मान आणि आम्हाला सामाजिक भान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलंय. आणि याची कदाचित भीती मान्य मुख्यमंत्री महोदयांना वाटली की काय, म्हणून उद्याच्या कार्यक्रमात राज्यसभेचे खासदार असताना आदरणीय पवार साहेबांचं नाव नाही. आणि बघा या योजनांची गंमत कशी चालली, एकात एक गोष्टी कशा गुंफल्या जातात बघा. आधी सांगितलं मी निवडणूक लांबणीवर पडते याची शक्यता निर्माण झाली आणि निवडणूक लांबणीवर पडल्यानंतर राजेश भैया आपण राज्याचे आरोग्य मंत्री होतात, आपण जरा अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या. मला असं कळतंय मंत्रालय परिसरामध्ये फार डॉक्टरांची धावपळ सुरू झाली आहे. कारण जेव्हापासून निवडणूक लांबणीवर पडल्याचं कळलंय तेव्हापासून सगळ्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची डोकी तापली, छाती धाड 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 करायला लागली. कारण एका मागून एक फाईल येतात आणि सांगतात योजना जाहीर करा, योजना जाहीर करा, योजना जाहीर करा. पण सुनील भैया परिस्थिती अशी झाली, सरकार नावाचा एक माणूस जनता नावाच्या डॉक्टरकडे आला आणि जनता नावाच्या डॉक्टरने विचारलं काय झालं सरकार. सरकारने सांगितलं मला त्रास नाही, माझ्या पोरांना त्रास आहे. म्हणजे काय पोरांची नावं काय, म्हणलं ही माझी पोरगी योजना, ह्यो माझा पोरगा विकास. म्हणे मग त्रास काय होतोय, म्हणे योजनेला लई जुलाब व्हायलेत आणि विकासला बद्धकोष्ठच झाले. ही आज सरकारची परिस्थिती, कारण योजनांचा सुळसुळाट होत चाललेला आहे. आणि या योजनांचा सुळसुळाट होत असताना काही गोष्टींवर जरी योजनांची काहीही नावं असली, कदाचित या योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छापताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी योजना छापली, ते लिंबाच्या शाईने लिहिल्यानंतर खालून जाळ लावला तर खरं येतं ना. माहिती का जादूचा प्रयोग माहितीये ना तो. या कागदाच्या खाली मेणबत्ती भरून धरून बघा, इथं माझी लाडकी बहीण आहे ना, त्याच्याऐवजी सरकार महायुती माझी लाडकी खुर्ची योजना असे उमटतं याच्यावर. ही आजची परिस्थिती या योजनांची. या योजनांचं नाव फक्त लाडकी खुर्ची योजना आहे. आणि या लाडक्या खुर्ची योजनेच्या आडमध्ये उद्या कदाचित या महाराष्ट्रातल्या बहिणी जरूर सांगतील की 1500 रुपयाची ओवाळणी देत आहे, नक्कीच आनंद आहे. पण दाजींच्या सोयाबीनच्या भावाचं काय, दाजींच्या कपाशीच्या भावाचं काय. मगाचे राजेश भैया बोलताना बोलले हेक्टरी 5000 रुपये अनुदान. विचार करा 2014 साली गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून ओरडून लोक सांगत होती 6000 रुपये मिळाले. 6000 रुपये मिळायला पाहिजे सांगितलं का नाही. सोयाबीनला भाव मिळतोय किती,
म्हणजे क्विंटल मागं नुकसान किती तुमचं? म्हणजे कट्ट्या मागं नुकसान किती झालं? 1200 ते 1500 रुपये झालं का नुकसान? आता एकरात कट्टे किती निघतात सोयाबीनचे आपले? 12 कट्टे निघाले. 12 कट्टे निघाले म्हणजे 12 गुणिले 1200 तुमचं नुकसान झालंय 15,000चं. ताई तेच म्हणते भाऊ 1500ची ववाळणी देतोय, दाजीच्या सोयाबीनचं 15,000चं नुकसान होते. त्या नुकसानीचं नेमकं काय हा प्रश्न विचारला जातोय. जेव्हा एकरी 15,000चं नुकसान झालं तर हेक्टरी 5,000ची मदत कशी पुरेशी पडेल हा शेतकऱ्याला प्रश्न पडलाय. कपाशीला किती भाव दिला पाहिजे म्हणून सांगितलं होतं. कपाशीला सांगितलं होतं 10,000चा भाव पाहिजे. कपाशीचा भाव किती आता? 7,000. 6,000 म्हणजे कपाशी माग नुकसान किती क्विंटल माग? 4,000चं. एकराला किती कपाशी काढता? 6 क्विंटल. बरोबर ना? 6-7 क्विंटल काढता. 7 क्विंटल काढली, 4,000चं नुकसान क्विंटल माग. एकरा माग भाऊ नुकसान किती झालं? 28,000चं एकरा माग नुकसान झालंय. आणि म्हणून लाडकी बहीण हेच विचारते, दादा लाडक्या बहिणीचं बघितलं, लाडक्या दाजीच्या भावाचं काय? त्याच्या कपाशीच्या भावाचं काय? त्याच्या सोयाबीनच्या भावाचं काय? 2014 साली तुम्ही जे सांगत होता तेव्हा पेट्रोल 60 रुपये होतं. आता पेट्रोल 100च्या पार केलं. तेव्हा खताची गोण 450ला येत होती, आज ती 1650ला गेली. पण लाडक्या दाजीच्या शेतमालाच्या हमी भावाचा विचार होत नाही. लाडक्या भाच्याचं काय? आज 2.5 लाख पद रिक्त आहेत सरकारमध्ये. किती? 2.5 लाख नोकऱ्यांची पद रिक्त आहेत. या 2.5 लाख पदांचे पगाराची मंजुरी दिली जाते, पण पैसा तुमच्या माझ्या तरुणांच्या खिशात येत नाही. मग तो योजनांकडे वळवला जातो. आज सरकारची परिस्थिती बघा. मी जाणीवपूर्वक म्हणालो ही योजना म्हणजे लाडकी खुर्ची योजना काय? तर भाषांचा विचार नाही, या तरुणाईचा विचार नाही. 18 ऑगस्टला IBPS ची क्लार्कची परीक्षा आहे, त्याच वेळी समाज कल्याण विभागाची परीक्षा आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी. आमची पोरं 2 परीक्षा एकाच दिवशी कशी देणार? 25 ऑगस्टला IBPS ची क्लार्कची परीक्षा आहे आणि त्याचबरोबर MPSC ची पूर्व परीक्षा आहे. आमची पोरं दोन्ही परीक्षा एकाच दिवशी कशी देणार? जर कर्नाटकचं काँग्रेसचं सरकार, जर कर्नाटक सरकार KPSCला आदेश देऊ शकतं, तर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भविष्यासाठी MPSCला तारीख बदलण्याचा आदेश का देऊ शकत नाही? हा मुळात प्रश्न आहे. आणि म्हणून सांगतो, हा विचार करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य युवकांचा हा विचार केला जात नाही. आज खरं तर स्वर्गीय RR आबांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत असताना गंगाखेडमध्ये आल्यानंतर खरोखर मगापासून तुम्ही ते बोर्ड जे वर केले होते ना, निष्ठावान मामा म्हणून तुमचे बोर्ड पाहून मनापासून बरं वाटलं. कारण असं म्हणतात का जो संकटाच्या काळात पहाडासारखा उभा राहतो तो खरा निष्ठावान असतो. आणि जेव्हा संकट काळात जसं घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, त्याच पद्धतीनं तलवारीची परीक्षा ही रणांगणात होती आणि मर्दाची परीक्षा ही संकट काळात होती. या संकट काळात ज्यांनी साथ दिली, मामा तुमचं मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन. मला आठवतं जेव्हा मुंबईला आलो ना MBBSला, 98 साली मुंबईला गेलो टोपे साहेब MBBSला. आणि मला खरं तर आज भाग्य आहे, म्हणजे फौजिया खान मॅम तुम्ही म्हणालात की हा आवाज पवार साहेबांनी दिला, पण पवार साहेबांच्या सानिध्यात संधी काय मिळते ती बघा. जेव्हा MBBSला पहिल्यांदा गेलो KEM हॉस्पिटलला, तेव्हा अभ्युदय बँकेचं साम्राज्य काय आहे त्याची कल्पना येत होती. आणि आज ते साम्राज्य ज्या माणसानं उभं केलं, अवघ्या 5,000 रुपये खिशातून घालून या माणसाने बँक उभी केली. ही अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक उभी करत असताना 111 शाखा तयार केल्या. आणि माझ्यासारखी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसाला खरोखर हे कुतूहल आहे, खरोखर हे अप्रूप आहे. विचार करा, 17 वर्ष विधानसभेमध्ये शिपाई म्हणून काम केलेला माणूस नंतर अपक्ष आमदार म्हणून 15 वर्ष त्याच विधानसभेत जाऊन बसतो. त्याचं नाव आदरणीय घनदाट मामा आहेत.
आणि म्हणून घनदाट मामा ही जी जाणीव आहे, सर्वसामान्यांच्या अडीनडीची जाणीव आहे, सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची जाणीव आहे, ही जाणीव पुन्हा सत्तेतला आमदार करण्यासाठी ही सगळी कामाला यावं हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता एवढं सांगतो गड्याव की आता नाशिकमध्ये काही घटना घडली, मगाशी महबूबभाईंनी त्याचा उल्लेख केला. जेव्हा शिवस्वराज्य यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काढतो तेव्हा खरोखर हा मनात प्रश्न निर्माण होतो की अशा घटना, अशी वक्तव्य ही नेमकी विधानसभेच्या किंवा कुठल्या निवडणुकीच्या तोंडावरच का केली जातात, याची भावांनो एकदा जाणीव ठेवा. मी मागेही संसदेत असताना बोललो होतो, लहानपणी शाळेत लिमलेटची गोळी शर्टाच्या कोपऱ्यात तोडून खायचो का नाही दोस्ताबरोबर, तेव्हा फरक पडायचा नाही. दोस्ताला अर्धी गोळी देताना आपण सांगायचो, उष्ट नाही बर का, माझ्याकडे उष्टा बागेतला बाकी तुझा. पण दोस्ताला अर्धी लिमलेटची गोळी तोडून देताना कळत नव्हतं, वाटत नव्हतं, त्याची गरज पडत नव्हती की दोस्ताचं नाव अमित आहे का अमजद. दुर्दैवानं आज फरक पडायला लागला आणि म्हणूनच हे विधान आल्यानंतर कळलं की भावांनो आत्ताच सावध व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवलं ते म्हणजे 18 पगड जातींनी एकत्र येऊन हा स्वराज्य उभं करायचं, एका विधायक कार्यासाठी स्वतःला वाहून घ्यायचं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आणि त्या दृष्टीनं जर आपण पुढे चाललो तर आता सरकार कसं आणायचं, सरकार ते आणायचे. मगाशी राजे भैया आपण MBBS सांगितलं, पण सरकारची आणखी एक नवीन डिग्री आहे, दॅट इज LLB. MBBS LLB सरकार आहे. म्हणजे महागाई असेल, बेरोजगारी असेल, भ्रष्टाचार असेल, याचं सरकारच नाही तर MBBS LLB. लाचार आणि भ्रष्ट सरकार हे महायुतीचं सरकार आहे. लाचार, लाळघोट आणि भ्रष्ट सरकार जे आहे, या महायुतीच्या सरकारला आता चॅलेंज जाव म्हणण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा काढली. आपल्या सर्वांना हीच कळकळीची विनंती आहे की ही एकजूट, ही एकी कायम ठेवा. आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याचं, सर्वसामान्य तरुणाचं, माता भगिनींच्या सन्मानाचं सरकार आणायचं आहे. आणि हे सरकार आणण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना, मान्य उद्धवसाहेब ठाकरेंना, मान्य राहुलजी गांधींना आपण साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद दादा. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं होणार आहे. सर्वांना मी विनंती करतो की सगळ्यांनी शांतते